इस शहर में दबदबा हमारा है, जरा डोकं शांत ठेवा, ही दोन्ही वाक्य आहेत दोन मित्रांची। दोघेही मूळचे शिवसैनिक, नंतर रस्ते वेगळे झाले आणि आता दोघेही एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत। वसंत मोरे म्हणजे पुणेकरांचे तात्या आणि हुईज धंगेकर म्हणत चंद्रकांत पाटलांनी ज्यांची हवा केली ते रवींद्र धंगेकर हे एकमेकांचे जिगरी दोस्त आता लोकसभेच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध उभे आहेत। कामाच्या जीवावर लोकसभेचं मैदान मारू असं म्हणणाऱ्या दोन्ही मित्रांसाठी ही लोकसभेची निवडणूक भावनिक पातळीवर आव्हान देणारी ठरणार आहे। कारण खांद्याला खांदा लावून आंदोलन करणारा, राजकारणात संधी आणि स्पेस देणारा मित्र धंगेकर यांच्या विरोधात आता वसंत मोरे लढणार आहेत। नमस्कार, मी जयती, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। शाळेच्या वहीच्या पहिल्या पानावर स्वतःचं नाव न लिहिता दोन भगव्या झेंड्यांमध्ये शिवसेना जय महाराष्ट्र लिहून शिक्षकांचा मार खाणारा सच्चा शिवसैनिक म्हणजे वसंत मोरे, तर दुसरीकडे धंगेकर ही तेवढेच कडवट शिवसैनिक। पण 2006 साली राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि ह्या दोन्ही मित्रांनी राज ठाकरेंना साथ दिली। 2008 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 8 नगरसेवक निवडून आले, त्यापैकी दोघं वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर। सर्वसामान्यांच्या प्रश्नावर तोडगा काढून काम करणं हा या दोघांचा पॅटर्न। वसंत मोरेंनी पत्रकार परिषद आणि सभेव्यतिरिक्त फेसबुक लाईव्ह करून लोकांना आपलं काम दाखवलं आणि सामान्य जनतेचं मन जिंकलं। गोरगरिबांचं घर गेलं, हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे हाल झाले, गरोदर महिला अडली किंवा कामगारांना पगार मिळाला नाही, या सर्वांवर वसंत तात्यांचा फॉर्म्युला एकच, थोड्या वेळात लाईव्ह येतोय। 8.5 लाख फॉलोअर्स असलेला एकमेव नगरसेवक म्हणजे वसंत तात्या। तर धंगेकर म्हणजे भाषेपासून राहणीमान, वागणं, बोलणं सर्वच सामान्य, त्यामुळे प्रत्येकाला आपला वाटणारा नेता। पुढे दोघेही मनसेत विधानसभेची निवडणूक लढले। रवींद्र धंगेकर कसब्यातून तर मोरे हडपसरमधून, पण दोघांनाही हार मानावी लागली। मागील महापालिका निवडणुकीआधीच धंगेकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले। मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यामुळे पुण्यात पोटनिवडणूक लागली। कसब्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांची जोरदार चर्चा होती। अनेक वर्षापासून हा भाजपचा गड असल्याचं मानलं जात होतं। धंगेकरांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचा 11,000 मतांनी पराभव केल्यावर भाजपच्या गडाला काँग्रेसने खिंडार पाडला आणि कसब्यात धंगेकरांनी दणदणीत विजय मिळवला। अलीकडे वसंत मोरेंची राज ठाकरेंवर निष्ठा कायम असली तरी त्यांना स्थानिक पातळीवरील राजकारणाचा कंटाळा आला होता। त्यातच त्यांनी खुद्द राज ठाकरेंच्या विरोधात जाऊन घेतलेल्या भोंग्याच्या भूमिकेनंतर तात्यांचं पक्षात चांगलं जमलं असतं तर नवलच। सतत होत असलेल्या अन्यायाचं गाऱ्हाणं तात्यांनी राज ठाकरेंसमोर मांडलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। व्हायचं तेच झालं। अखेरचा जय महाराष्ट्र करत वसंत मोरेंनी इंजिनची साथ सोडली। त्यानंतर तात्या शरद पवार गटातून लढणार अशा चर्चा सुरू असताना जरा डोकं शांत ठेवा असा सल्ला धंगेकरांनी मित्राला दिला, पण आंबेडकरांसोबतच्या चर्चेनं काम केलं आणि वंचितनं वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली। धंगेकर विरुद्ध मोरे लढणार हे त्यानंतर पक्क झालं। दोघेही एकमेकांविरोधात लढत असले तरी तात्यांच्या पंखाला बळ दिलंय ते धंगेकरांनी। धंगेकरांनी तात्यांना अनेक आंदोलनाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्यामुळे तात्यांची डेअरिंग वाढली। या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी धंगेकर आणि मोरे या दोघांच्याही विजयाचा आड येणारा मुद्दा अधोरेखित करणं गरजेचे। मुस्लिम, मागासवर्गीय समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आहे। हीच वोट बँक काँग्रेसची आहे। ही परिस्थिती पाहता दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं तर होणार नाही ना। दुसरीकडे वसंत मोरेंचं काम हे कात्रज भागात जास्त आहे, पण तो कात्रज भाग पुणे लोकसभा मतदारसंघात येत नाही, तो येतो बारामती लोकसभा मतदारसंघात। मतदारसंघातील मत मागताना कोणतं काम दाखवणार हा प्रश्न तर तात्यांसमोर आहेच। लोकसभेच्या धुळ्यात चिखलफेक होत असताना रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे या दोन्ही मित्रांनी एकमेकांविरोधात टीका टिप्पणी केलेली नाहीये। वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी मिळाल्यानंतरही धंगेकरांचं बोलणं हे नो कमेंट्स पुरताच मर्यादित होतं। तर आमची लढत ही एकमेकांविरोधात नसून मुरलीधर मोहोळांविरुद्ध आहे असं दोघेही म्हणाले। कितीही घनिष्ठ मैत्री असली आणि कितीही जिगरी दोस्ती असली तरी लोकसभेच्या रिंगणात उतरल्यात म्हटल्यावरती धंगेकर आणि वसंत मोरे आज ना उद्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एकमेकांविरोधात टीका टिप्पणी करणार हे नक्की।
आता लोकसभेचं घोडा मैदान काही लांब नाही, त्यामुळे आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर पुणे की पसंत कोण हे आपल्याला लवकरच कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.